एसआयटी कडनं भोंदू अशोक खरातची कसून चौकशी। खरातच्या मोबाईलमधील सर्व संभाषणाचे सीडीआर काढण्यासह कार्यालय, लॅपटॉप, कॉम्प्युटर, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेज याचीही तपासणी। राजीनाम्यानंतर आता रुपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी। राजीनाम्यात रस नाही, 6 आरोपी करून चाकणकरांना अटक करा। सुषमा अंधारे आक्रमक, तर पुण्यामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडनं महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। निष्पक्ष चौकशीसाठी चाकणकर यांच्याकडनं पदत्याग। राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला, सुनेत्रा पवार यांचं ट्विट। महिला आयोगाचा राजीनामा दिलाय, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा नाही। संघटनेसाठी महाराष्ट्र दौरा करणार, रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा, भोंदूबाबांसह त्यांच्या भोंदू भक्तांवर देखील कारवाई झाली पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी। शेवटी कर्म ज्या शिडीने वर गेला त्याच शिडीने खाली आलात, चाकणकरांच्या राजीनाम्यावरून रोहिणी खडसेंची टीका। आणखी काही गोष्टी बाहेर येतील, वेट अँड वॉच, रोहिणी खडसे यांचा इशारा। महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतून 2 नावांची चर्चा। पुण्याच्या वैशाली नागवडे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा। शिक्षण खात्यामध्ये सुद्धा भोंदूबाबा अशोक खरातचा हस्तक्षेप होता। शिंदेनी केसरकरांचा राजीनामा घ्यावा, संजय राऊत यांचा हल्लाबोल, तर राज्यातील 9 मंत्र्यांवर भोंदूबाबाचा प्रभाव असाही दावा।